चला जाणून घेऊयात या विजयातनं काय काय मुद्दे समोर येताना दिसत आहेत, काही प्रश्न या सगळ्या ह्याच्यातनं उपस्थित होताना दिसत आहेत, जे जाणून घेणं आणि ज्याबद्दल बोलणं फार आवश्यक आहे. चला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न, अर्थातच 27 वर्षांनंतर भाजपचं कमबॅक झालेलं आहे. प्रश्न म्हणजे अर्थात चर्चा आहे आणि 27 वर्षांनंतर हे घडलेलं आहे. केजरीवालांना पराभूत करणाऱ्या वर्मांना आता मुख्यमंत्रीपदाची बक्षिशी दिली जाते का हे लवकरच आपल्याला कळेल. बैठक होणार आहे. तिसरा मुद्दा, जेलमध्ये गेले आणि निवडणुकीत पडले, हे सगळं भोवलंय का त्यांना, यावर देखील आता मोठी चर्चा आहे. पुढला मुद्दा जर आपण लक्षात घेतला, दारूनं पराभव केल्याचं अण्णा हजारेंनी म्हणलेलं आहे. मद्य घोटाळा हा अंगाशी आल्याचं अण्णा हजारेंचं आज म्हणणं पडलं. केजरीवालांचं आता पुढलं राजकीय भवितव्य काय, स्वतःच्याच मतदारसंघात ते पडलेले आमदारकी ते राखू शकलेले नाही आहेत. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं, दिल्लीतून काँग्रेस पूर्णतः संपली असं म्हणायचं का, कारण तिसऱ्यांदा त्यांना भोपळा देखील फोडता आलेला नाहीये. पुढला मुद्दा, राजधानीत राष्ट्रवादीचं डिपॉझिट जप्त झालंय. 23 उमेदवार होते, 23 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नानंतर आता वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन खरं तर चर्चा होताना दिसते. पण दिल्लीत कमळ फुललेलं आहे हेही तितकंच खरं. केंद्रातली सत्ता राखल्यानंतर दिल्लीतली सत्ता जी आहे ती पुन्हा एकदा मोदी की गॅरंटी मानत मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिलाय. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या दणदणीत विजयानंतर भाजप नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे. सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे आणि खोटं राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. मी कालच प्रतिक्रिया दिली होती. राहुल गांधींची कव्हर फायरिंग आहे. त्यांना हे लक्षात आलेलं आहे की दिल्लीमध्ये त्यांना काही मिळणार नाही. त्यामुळे आधीच राहुल गांधींनी हारल्यानंतर काय त्या ठिकाणी बहाणे सांगायचे याची तयारी काल करून ठेवली. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत जॉईंट किलर ठरले ते म्हणजे भाजपचे परवेश वर्मा. नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा परवेश वर्मा यांनी 4089 मतांनी पराभव केला. त्यामुळे भाजपकडून वर्मा यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची बक्षिसी दिल्या जाऊ शकते अशी चर्चा सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे. नवी दिल्ली मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत होती. भाजप आपला पराभव करूच शकत नाही असा दावा केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वी केला होता. पण वर्मा यांनी केजरीवालांच्या विरोधात निवडणूक लढवत त्यांचा दारुण पराभव केला आणि त्यामुळे वर्मा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन केलंय. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत वर्मांचं नाव येतं आणि त्यांच्यासह दुष्यंत गौतम, रमेश बिधुडी यांची नावं आघाडीवरती आहेत. पण आजच्या विजयानंतर वर्मा यांनी सर्वात आधी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तर दुसरीकडे दिल्लीतील सत्ता स्थापनेसंदर्भात अमित शहा जे.पी. नड्डांच्या नेतृत्वात येत्या 2 दिवसात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. याच बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबद्दल निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. प्रधानमंत्री जी के साथ में चलकर काम कर पाएगी. हमें उनका 10 साल से साथ नहीं मिल पा रहा था. दिल्ली में कोई काम नहीं हो पा रहा था. मगर ये जो सरकार बन रही है दिल्ली में, ये प्रधानमंत्री जी के विजन को दिल्ली में लेके आएगी. तो मैं प्रधानमंत्री जी का धन्यवाद करता हूं कि उन्होंने अपना समय दिया और मैं ये जीत का श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को देता हूं. सब बहुत टेंस थे, लेकिन जैसा हम तीनों ने 4 दिन पहले भी बोला था, बहुत क्लियर कट विक्ट्री आएगी. बस सही वक्त का इंतज़ार था. दिल्ली वाले समझ गए कौन उनका मजाक उड़ा रहा है, कौन उनकी भावनाओं के साथ खेल रहा है. इस बार दिल्ली ने झूठ को विक्ट्री नहीं दी. तुरुंगवारी झालेल्या आम आदमी पक्षाच्या 3 नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याचं आपण बघतोय. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या आपच्या बड्या नेत्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावर राहिलेल्या नेत्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवलाय. नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांचा परवेश वर्मांनी 4089 मतांनी पराभव केला. मनीष सिसोदियांचा तरविंदर सिंग मारवांनी 675 मतांनी पराभव केला. तर सत्येंद्र जैन यांचा कर्नेल सिंग यांनी तब्बल 21,000 मतांनी पराभव केला. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियांना कथित मद्य घोटाळा भोवला होता. तर सत्येंद्र जैन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जेलमध्ये जावं लागलं होतं.
सत्येंद्र जैन 2.5 वर्ष तिहार जेलमध्ये होते, तर मनीषा सिसोदियांना 1.5 वर्ष जेलमध्ये काढावे लागले होते. अरविंद केजरीवालांना 6 महिने तिहार जेलमध्ये मुक्काम करावा लागला आणि देशातील राजकारणातला नवा चेहरा देण्यासाठी आपची स्थापना करण्यात आली होती. भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्याचा शब्द आपने दिला होता, मात्र आपच्याच बड्या नेत्यांना जेलवारी झाल्यानं खळबळ उडाली होती. निवडणुकीत भाजपनं हाच मुद्दा लावून धरत आप विरोधात टीकेची राळ उठवली आणि भाजपच्या याच स्ट्रॅटेजीला यश आल्याचं चित्र निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाल्याचं दिसतंय. आज दिल्ली के चुनाव के नतीजे आए हैं और जनता का जो भी निर्णय है, जनता का जो भी फैसला है, उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं. जनता का निर्णय सर माथे पर. मैं भारतीय जनता पार्टी को इस जीत के लिए बहुत बहुत बधाई देता हूं और मैं उम्मीद करता हूं कि जिस उम्मीद के साथ और जिस आशा के साथ लोगों ने उनको बहुमत दिया है, वो उन सभी उम्मीदों और आशाओं पे पूरा उतरेंगे. जंगपुरा विधानसभा का चुनाव हम सब कार्यकर्ताओं ने मिलकर बहुत मेहनत से लड़ा. जंगपुरा विधानसभा के लोगों ने भी बहुत प्यार मोहब्बत सम्मान दिया, लेकिन 600 वोट से लगभग 600 वोट से उसमें हम पीछे रह गए. तो मैं जो कैंडिडेट जीते हैं उनको बधाई देता हूं और उम्मीद करता हूं कि जंगपुरा की समस्याओं को वो हल करेंगे. जंगपुरा के लोगों की जितनी भी चीज़ें हैं उनको हल करेंगे. बाकी तो अब बाकी देखते हैं. दिल्लीत आपचा दारूमुळे पराभव झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिली. दिल्ली सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी दारू संदर्भात जे निर्णय घेतले ते चुकीचे होते. पक्ष हा जनतेच्या प्रश्नासाठी असतो, स्वतःसाठी नसतो. ज्यावेळेस स्वार्थी राजकारण सुरू होतो त्यावेळेस माणूस संपतो, अशी टीका अण्णा हजारेंनी केली. 2012ला इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनात अण्णांसोबत अरविंद केजरीवाल सहभागी झाले होते. मात्र त्यानंतर पक्ष काढण्याच्या केजरीवाल यांच्या निर्णयाला अण्णा हजारेंनी विरोध केला होता. या संदर्भातही अण्णांनी आठवण बोलून दाखवली. और आखिर शराब के बारे में उन्होंने एक मुद्दा उठाया कि शराब की दुकान, उसमें शराब के बात क्यों आ गई? पैसा, धन और दौलत, इसमें बह गया है और इसके कारण, ये शराब के कारण वो बदनाम हो गया. इसके कारण लोगों को भी एक मौका मिला कि ये चारित्र के बारे में बोलता है और दूसरे बारे में शराब की बात बता. दरम्यान अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल